कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सुख करता दुख हरता वार्ता विघ्नांची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची। तेव्हा एक दिवस होता जेव्हा मला या माणसाचा चेहराही माझ्या डोळ्यासमोर नको होता। ते माझ्यावर चिडले की मला खूप वाईट वाटायचं, आणि आज माझ्यावर चिडत नाहीयेत ह्या गोष्टीचं मला वाईट वाटतंय। त्यांनी जेव्हा माईकवरून माझं नाव घेतलं ना, तेव्हा मला काय वाटलं मी कधीच नाही सांगू शकत। माझ्या कानांमध्ये आता फक्त त्यांचाच आवाज घुमतोय। झुणझुणती नूपुरे चरणी घागरिया, जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव लंबोदर। काय झालंय मला? माझ्या मनात फक्त आणि फक्त एजेंटचाच विचार काय येतोय? मला सतत वाटतंय की एजेंटनी माझ्या जवळ असावं। ते डोळ्यासमोरून निघून गेले की मला अस्वस्थ वाटतं। त्यांनी माझा हात धरला की तो कधीच सोडू नये असं वाटतं। त्यांनी माझी काळजी घ्यावी, चौकशी करावी, किंवा काहीच नाही तर निदान माझ्यासमोर नुसतं बसून राहावं असं वाटतंय मला। त्यांच्याविषयी वाटणारी प्रत्येक भावना आता प्रेमात बदलली जाते। पार्टनर, मी एजेंटच्या प्रेमात पडले। एजे, लीला, तुमची दोघांची सतत भांडणं झाली पाहिजेत। त्या भांडणाचा तुम्हाला त्रास व्हावा आणि त्या त्रासातच तुम्ही संसार करावा, यासाठीच म्हणून तुमचं मी लग्न लावून दिलं होतं। पण मी जितकं तुम्हाला लांब करण्याचा प्रयत्न केला तितकीच तुम्ही एकमेकांच्या जवळ येत गेलात। पण तुमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर मी आनंद बघूच शकत नाही। मला आता कळलंय, तुम्हाला दोघांनाही हरवायचं असेल तर एकाच वेळी दोघांवरही वार करण्यापेक्षा तुम्हाला एक एकटं गाठायला हवं। आता बघाच तुमच्या या फुलणाऱ्या नात्याची कशी राख रांगोळी करतो ते। हिजींना कुठली साडी आवडेल? ही आवडेल का? नाही, हा रंग जास्त चांगला आहे। नीला, नीला, जिथे कुठे असशील प्लीज इथे स्वागत कक्षापाशी लवकर ये। नीला, मी तुझी वाट बघतोय।
काल मी किती गोंधळ घातला, त्यामुळे एजेंना सगळ्यांसमोर किती ऑकवर्ड व्हायला झालं. तिला काय चाललंय तुझं? एजे, कालच्या सरप्राईजसाठी खूप खूप थँक्यू. आणि जो काही गोंधळ घातला ना त्याच्यासाठी खूप खूप सॉरी. मी परत असं नाही. तिला कालच्या गोष्टीसाठी तू सॉरी म्हणून झालेला आहे, आणि काय करायचंच असेल तर आज प्लीज काय गोंधळ घालू नकोस. ऑलरेडी या गणेशोत्सवात घरी खूप प्रॉब्लेम झालेले आहेत. हा शेवटचा दिवस आहे विसर्जनाचा. सो आय डोंट वॉन्ट एनी प्रॉब्लेम्स. नाही नाही एजे, प्रॉमिस आज ना मी काहीही गोंधळ घालणार नाही. सगळं एकदम परफेक्ट करीन. एजे स्टँडर्डनी परफेक्ट. नुसतं परफेक्ट चालेल. एजे स्टँडर्ड परफेक्ट नेक्स्ट टू पॉसिबल. का नाही जमणार? जमेल मला. एक दिवस नक्की जमेल, बघाच तू. कॅच. बघितलं? गुड. कॅच. बघितलं. परफेक्ट म्हणे. पार्टनर, तुझ्यापासून काय लपलंय? तुला तर सगळंच माहितीये. माझं एजंट बरोबर लग्न ठरलं ना तेव्हा मला ते अजिबात आवडत नव्हते. म्हणजे तसे माणूस म्हणून ते चांगलेच आहे, पण नवरा म्हणून बापरे, मला भीतीच वाटत होती. म्हणजे हिटलर बरोबर आता आयुष्य काढायचं ह्या विचाराने धडकी भरली होती मला. म्हणजे खरं तर माझ्या मनातलं माझ्या लाईफ पार्टनरचं चित्र खूप वेगळं होतं. एजंट सारखं तर नक्कीच नव्हतं. पण आता ते चित्र हळूहळू बदलायला लागले. ते खडूस चेहऱ्यामागचे प्रेमळ एजे मला आता हळूहळू दिसायला लागले. कधीही न उलगडणारं कोडं वाटणारे एजे आता हळूहळू उलगडायला लागले. पार्टनर, मला ना आता जाणवलंय म्हणजे खात्री पटलीये. मला एजंट बरोबरच माझं पूर्ण आयुष्य घालवायचंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.